नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. इफ ए बार इक्वल टू ए बार दिलेला आहे, बी बार पण दिलेला आहे, सी बार दिलाय आणि व्हेरीफाय दॅट हे असं विचारलं. क्रॉस प्रोडक्ट मधला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा व्हेरीफाय करा असं तिने सांगितलेलं आहे. काय सगळ्या टर्म तयार करायच्या फक्त. ए बार बी बार सी बार पहिल्यांदा लिहून घेऊया. गिव्हन दॅट ए बार इक्वल टू आय बार मायनस 2 बार प्लस 3 बार, बी बार इक्वल टू 4 बार मायनस 3 बार प्लस बार, सी बार इक्वल टू आय बार मायनस बार प्लस 2 बार. हे तीन वेक्टर्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा बी बार प्लस सी बार पाहिजे, त्यांची बेरीज करून घेतो. फोर आय बार मायनस 3 बार प्लस बार प्लस सी बार आहे आय बार मायनस बार प्लस 2 बार. या दोघांची बेरीज 4+1 हे होणार 5 आय बार -3 - 1 -4 बार आणि 1+2 ते होणार 3 बार. हे मला बी बार प्लस सी बार मिळालं. आता याचं एलएचएस तयार करूया. एलएचएस ला असं दिलेलं आहे ए बार क्रॉस असं दिलेलं आहे. याचा डिटर्मिनंट तयार करूयात आपण. पहिल्यांदा इथं घ्या आय बार जे बार के बार. आता ए बारचे कोइफिशियंट घ्यायचे आहेत 1 -2 आणि 3. बी बार प्लस सी बार साठी आहे 5 -4 आणि 3. या पद्धतीने आहे. आता हे सोडवावं लागेल. सो दिस इज इक्वल टू किती होते बघा. टोटल आय बार -6 प्लस 12 होणार. मांडतो इथे 1 मिनिट. हे असेल पहिलं. त्याच्यानंतर मायनस जे बार इंटू ब्रॅकेट पी -15 प्लस बार इंटू ब्रॅकेट -4 आणि हे -10 येणार आहे ते परत मायनस करायचं आहे. -4 + 10 म्हणजे हे टोटल येते 6 आय बार. हे मायनस येणार -12 मायनस परत पुढे आहे +12 जे बार आणि +6 हे एलएचएस येणार. इक्वेशन नंबर 1. आता आरएचएस मध्ये काय काय पाहिजे बघा. आरएचएस मध्ये मला ए बार क्रॉस बी बार एक लागेल आणि ए बार क्रॉस सी बार एक लागेल. मग एक आवरून घेऊया. ए बार क्रॉस बी बार पहिल्यांदा घेऊया. इथं मला अजून एक डिटर्मिनंट सोडवावं लागेल. आय बार जे बार के बार. ए बारचे कोइफिशियंट आहेत 1 -2 आणि 3. त्यानंतर बी बारचे कोइफिशियंट आहेत 4 -3 आणि 1. हे असं घ्यावं लागेल. आता हे सिम्प्लिफाय करा. आय बार इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. -2 मायनस मायनस +9 हे असेल.
थांबावं लागेल. ठीक आहे. -J12 हे कॅन्सल होईल. 1 - 12 येणार इथं, प्लस K बार इंटू ब्रॅकेट -3 आणि मायनस मायनस +8 हे असेल. सो दिस इज इक्वल टू 7 I बार हे -11चं हे +11 J बार, इथं 8 - 3 ते येणार 5 K बार हे असेल. हे A बार क्रॉस B बार झालं. त्याच्यानंतर पाहिजे मला A बार क्रॉस C बार पाहिजे. मग याच्यासाठी अजून एक डिटर्मिनंट. A बार हेच येणार 1 - 2 3. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. C बारचे कोइफिशियंट आहेत 1, -1 आणि 2. आता हे सिम्प्लिफाय करूया. I बार इंटू ब्रॅकेट हे किती होते बघा, -4 आणि मायनस मायनस +3 प्लस J बार हे कॅन्सल. 2 - 3 प्लस K बार हे कॅन्सल होईल. -1 +2 म्हणजे हे टोटल किती होईल, -I बार इथं मायनस, इथं मिडल टर्म मायनस घ्यायला पाहिजे, मायनस झालं पाहिजे. मग हे मायनस येते आणि हे मायनस मायनस +J बार होणार इथं. त्यानंतर इथं K बार येणार या पद्धतीने. आता या दोघांची मला बेरीज पाहिजे, ते RHS आहे. RHS इक्वल टू A बार क्रॉस B बार प्लस A बार क्रॉस C बार. दिस इज इक्वल टू 7 I बार प्लस 11 J बार प्लस 5 K बार प्लस -I बार प्लस J बार प्लस K बार हे असेल. तर या दोघांची बेरीज करा, बघा किती होते ते. येणार 7 - 1 म्हणजे हे होणार 6 I बार. 11 प्लस 1 म्हणजे होणार 12 J बार आणि 5 प्लस 1 हे होणार 6 K बार. हे झालं RHS आणि इक्वेशन नंबर 2. तर बघा बरं, इक्वेशन नंबर 1 ला पण हीच व्हॅल्यू आहे का? आहे, तीच व्हॅल्यू आहे. Therefore from 1 and 2 LHS equal to RHS. ही या पद्धतीनं कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द एरिया ऑफ द पॅरलोग्राम whose adjacent sides, हे महत्वाचं. ऍडजेसंट साइड्स हे आहेत A बार आणि B बार. मग ऍडजेसंट साइड्स असतील तर त्याचा एरिया ऑफ पॅरलोग्राम आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. A बार B बार सगळं त्यांनी दिलेलं आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू मॉड A बार क्रॉस B बार. मग पहिल्यांदा हे A बार क्रॉस B बार सोडवून घेऊया.
ए बारचे कोइफिशियंट्स आहेत 2, -2, 1. सॉरी, इथं पहिल्यांदा आय बार, जे बार, के बार, मग ते येणार आय बार, जे बार आणि के बार. आता इथं ए बारचे कोइफिशियंट्स येतील 2, -2, 1 आणि बी बारचे कोइफिशियंट्स आहेत 1, -3, मायनस. हे सोडवायचे आहेत. आय बार हे कॉलम रो कॅन्सल, इथे येणार 6 मायनस मायनस +3 मायनस जे बार इंटू, हे कॅन्सल होईल, -6 -1 प्लस के बार इंटू ब्रॅकेट, हे किती येणार -6 आणि मायनस मायनस +2 हे असं येईल. तर ह्याचं येते 9 आय बार, हे -7, परत पुढं मायनस आहे, +7 जे बार, इथं -4 के बार हे असेल. ह्यालाच तुम्ही व्हेक्टर एरिया पण म्हणू शकता. तुम्ही नुसता एरिया विचारलेला आहे. आता याची मॅग्निट्यूड काढून घेऊया. म्हणजे इथे येणार 9चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर आणि -4चा स्क्वेअर. तर इथे या सगळ्यांची स्क्वेअर्स मांडून घ्या. So this is equal to square root of 81, 49 आणि 60. एवढं सोडवावं लागेल. 9, 6, 15, 16, 1606 हात झाले 1, 1, 2, 6 आणि 8, 14, 146. हे आहे असंच राहील. ह्याच्यात काही सिम्प्लिफिकेशन आपण करू शकत नाही. मग आता हे शेवटी देअरफोर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is equal to square root of 146 स्क्वेअर युनिट्स हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट वेक्टर एरिया ऑफ ए क्वाड्रिलॅटरल ABCD इज. आता इथं काय दिले बघा, 1/2 AC बार क्रॉस BD बार दिले. इथं 1/2 आहे कारण AC आणि BD हे जे काय आहेत डायगोनल्स आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅरलेलोग्रामसाठी, आता ऍक्च्युली इथं शब्द पॅरलेलोग्रामच पाहिजे बरं का, कुठल्याही क्वाड्रिलॅटरल साठी नाही आहे हे. दिस इज ओनली फॉर पॅरलेलोग्राम. तर कुठल्याही क्वाड्रिलॅटरलला वापराल नाही होऊ शकत व्हेरीफाय. त्यामुळे पॅरलेलोग्रामसाठी जर डायगोनल्स माहीत असतील AC बार आणि BD बार, तर त्याच्यासाठी एरिया घेताना पुढं 1/2 येतं. मात्र जर ऍडजस्टंट साइड्स असतील तर पुढं 1/2 येत नाही. हे फक्त लक्षात ठेवा. आता इथं आपण एक पॅरलेलोग्राम कन्सिडर करूया. या पद्धतीनं पॅरलेलोग्राम कन्सिडर करतोय, त्याला नावं देतोय. इथं ABCD कन्सिडर केलेला आहे. आता याचे डायगोनल्स पण दाखवूया आपण याच्यामध्ये. हा एक डायगोनल, हा दुसरा डायगोनल. तर पहिला डायगोनल त्यांनी सांगितलेला आहे AC बार, तो या डिरेक्शन मध्ये येणार. तो या डिरेक्शन मध्ये जर मला ट्रायंगल लॉ कम्प्लीट करायचा असेल तर मला असं घ्यावं लागेल, AB बार आणि BC बार घ्यावा लागेल. मात्र जो दुसरा डायगोनल आहे तो आहे BD बार आहे, B कडून D कडं इकडे घ्यावा लागेल. मग त्यावेळेला मला हा वेक्टर अपोजिट करावा लागेल आणि इकडून इकडे यावं लागेल, असं येणार.
आता बघा, डिरेक्शन्स तर मी सगळ्या बऱ्यापैकी दाखवलेल्या आहेत. तर बघूया त्याच्यामध्ये काय काय होते ते. फॉर पॅरलेलोग्राम, ABCD थांबावं लागतं इथं. फॉर पॅरलोग्राम ABCD, AC बार and BD bar are diagonals. शिवाय अपोजिट साइड्स ज्या आहेत पॅरलल आहेत, इक्वल आहेत, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकताय. AB बार is equal to DC bar and AD bar is equal to BC bar. हे असं लिहू शकताय. मग आता एक एक ट्रायंगल कन्सिडर करूया आणि हे AC बार आणि BD बार तेवढे फाइंड आउट करून घेऊया. इन ट्रायंगल ABC, AC bar equal to AB bar प्लस BC बार. AB बार प्लस BC बार इथे घेतलेला आहे AC बार साठी. आणि BD बार साठी त्याच्यासाठी दुसरा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावा लागेल. इन ट्रायंगल कोण पाहिजे आता मला? BD बार पाहिजे. ट्रायंगल ABD, BD बार इक्वल टू, आता BD बार साठी हा मला अपोजिट करावा लागेल. BA बार प्लस AD बार असं घ्यावं लागेल. मग त्याच्यातलं BA बारला मी असं लिहितोय मायनस AB बार आणि AD बारच्या ठिकाणी BC बार लिहितोय. कंसामध्ये कारण लिहून ठेवा. BA बार म्हणजेच मायनस AB बार आहे आणि AD बार आणि BC बार हे इक्वल आहेत. या पद्धतीने येईल. सो दिस इज इक्वल टू, ह्याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल, BC बार मायनस AB बार. हे तयार झालं तुमचं BD बार. मग AC बार इथं तयार आहे आणि हे BD बार इथं तयार आहे. आता या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतोय. बघा बरं त्यांनी काय सांगितले, AC बार क्रॉस BD बार सांगितलं. त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊया. AC बार क्रॉस BD बार. AC बार इथं तयार आहे. इंटू BD बार ते इथं तयार आहे. मग ह्या AB बारना आत मल्टिप्लाय करून घ्या. सॉरी, क्रॉस मध्ये क्रॉस आहे. क्रॉस AB बारनं पहिल्यांदा प्रोडक्ट करून घ्या. असेल मायनस AB बार क्रॉस AB बार असेल प्लस, आता BC बारनं क्रॉस प्रोडक्ट घ्या. मायनस BC बार
क्रॉस ए बी बार हे असेल. मग आता याच्यामधले हे दोन सेल्फ क्रॉस प्रोडक्ट आहेत, ते झिरो येणार. ही पहिली टर्म आहे अशीच, -0 +0, आणि या दोघांना इंटरचेंज करतोय. क्रॉस प्रोडक्ट मध्ये इंटरचेंज केलं की मायनसचं प्लस होणार. असे देअरफॉर आता हे 0 0 निघून जाईल. ही टर्म दोन वेळा आलेली आहे, त्यामुळे ह्याला लिहितोय 2 टाइम्स. हे असे हे अशी टर्म येणार. मग हे 2 मी इकडे घेतोय. हे असे. आणि ही जी उजवी बाजू आहे, ही बाजू, इट इज द वेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. ह्या बघा बरं, ह्या दोन त्या पॅरलेलोग्रामच्या ऍडजेसंट साइड्स आहेत का नाही. हे बघा, ए बी बार आणि बी सी बार. जर ऍडजेसंट साइड्सचा क्रॉस प्रोडक्ट असेल, इट रिप्रेझेंट्स एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. त्यामुळे हा झाला व्हेक्टर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, ही बाजू झाली. म्हणजे कुठली टर्म? ही. मग त्याच्यासाठी हे लिहिलेलं आहे. मग ही जी फर्स्ट टर्म जी आहे ती आहे अशीच ठेवतोय. आता हे काढून टाकता येईल, फक्त हे एवढं पुढे लिहून टाका. मग हेच तुम्हाला त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, ते या पद्धतीने. जर समजा नुसता एरिया विचारलं, तर हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. म्हणजे मग तुम्हाला काय मिळेल? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम मिळेल. त्यामुळे प्रश्न सुद्धा काळजीपूर्वक वाचत चला. वेक्टर एरिया विचारला असेल तर आय बार जे बार के बार मध्ये येणार, आणि नुसता एरिया विचारला असेल तर त्याची मॅग्निट्यूड आठवणीनं काढून ठेवायची. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम whose diagonals are determined by the vectors. हे डायगोनल्स आहेत ए बार आणि बी बार. आता लक्षात घ्या, डायगोनल्स दिलेत. डायगोनल्स असतील तर 1/2 असणार पुढे, डायगोनल्स नसतील तर 1/2 घ्यायचं नाही. इथं डायगोनल सांगितलेले आहेत, डायरेक्ट सोडूया, त्याला काही विशेष नाहीये जास्त त्याच्यात. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू 1/2 मॉड ए बार क्रॉस बी बार. हा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यातलं ए बार क्रॉस बी बार ते तेवढं सेपरेट सोडवूया. ए बार साठी 3 - 1 - 2 हे ए बारचे कोएफिशियंट. बी बारचे कोएफिशियंट आहेत -1 3 आणि -3. हे सोडवायचं आहे. आय बार इंटू ब्रॅकेट हे काय होईल बघा, पी +6 मायनस मायनस प्लस होणार तिथं, मायनस जे बार हे कॅन्सल होईल, -9
-2 प्लस के बार इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. 9 मायनस प्लस 1 होणार ते म्हणजे 9 -1 येणार. हे टोटल बघा आता किती होते 9 I बार. हे जास्त वेळ खायला लागले आता अलीकडं. काहीच करता येत नाही शेवटा. 9 I बार हे -11 परत पुढे मायनस त्यामुळे प्लस 11 J बार प्लस 8 K बार हे असेल. आता याची मॉड व्हॅल्यू पाहिजे मला. ते येणार 9चा स्क्वेअर प्लस 11चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर म्हणजे जे किती होणार इथे येणार 81. ते येणार 121. इथे येणार 64. Therefore, mod A bar cross B bar this is equal to square root of 4 5 6 6 2 8 आणि 8 16 6 झाले 1 म्हणजे हे स्क्वेअर रूट ऑफ 266 हे एवढे. आता ही व्हॅल्यू इथं वापरायची म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ पॅरलोग्राम मिळेल. Therefore, area of a parallelogram equal to 1/2 आणि ही मॉडची व्हॅल्यू हे असेल. हे आहे असंच लिहून टाका. ह्याच्यामध्ये काय फारसं सिम्प्लिफिकेशन होणार नाहीये. स्क्वेअर युनिट्स हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ए बार बी बार सी बार अँड डी बार आर 4 डिस्टिंक्ट वेक्टर सांगितले. हे 4 वेगवेगळे वेक्टर्स आहेत. सच दॅट त्यांच्यात असं रिलेशन आहे. देन प्रूव्ह दॅट ए बार मायनस डी बार इज पॅरलल टू बी बार मायनस सी बार हे सिद्ध करायचं आहे. बघा काय दिलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा ते लिहून घेऊया. गिव्हन दॅट ए बार क्रॉस बी बार is equal to C bar cross D bar and A bar cross C bar is equal to B bar cross D bar हे दिलेलं आहे तुम्हाला. आता यांचं सबट्रॅक्शन करून घेतोय. सबट्रॅक्टिंग बघा कसं येणार आहे. ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार दिस इज इक्वल टू सी बार क्रॉस डी बार मायनस बी बार क्रॉस डी बार. आता याच्यामध्ये ए बार इथनं कॉमन घेऊ शकताय तुम्ही. ए बार क्रॉस इथे येणार बी बार मायनस सी बार दिस इज इक्वल टू इथं डी बार कॉमन घेऊ शकताय मात्र नंतर लिहावा लागेल. म्हणजे इथं असं येणार सी बार मायनस बी बार क्रॉस डी बार हे असेल. तर याच्यामध्ये बी बार मायनस सी बारच मला पाहिजे. एक काम करूया ह्याला इकडे घेऊया आपण. ते इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि मग नंतर आपल्याला काय कॉमन घेता येते का काय करता येते का बघू आपण त्याला. किंवा इथल्या इथे इंटरचेंज करूया पहिल्यांदा. म्हणजे हे काय होईल बी बार मायनस सी बार होणार. बघा लक्षात येते का. ठीक आहे.
कुठली तरी एक स्टेप करावीच लागणार आहे, काय पर्यायच नाहीये त्यातले. बघा ह्याला असं काम करून घेतोय मी इथं आता. याच्यातून मायनस बाहेर घेतोय, त्यामुळे हे असं होईल. त्यानंतर हा क्रॉस प्रोडक्ट आहे आणि पुढं मायनस आहे, हे मायनस मला नको आहे. हे मायनस साइन काढून टाकायचं असेल तर हे दोन वेक्टर्स इंटरचेंज करा. हे असेल. आता ही पूर्ण टर्म लेफ्ट साइडला घ्या. RHS ला जी टर्म आहे ही कंप्लीट टर्म ती इकडे घेतोय. हे असेल. आता याच्यातून बी बार मायनस सी बार हे कॉमन घ्यायचं. मग इथं शिल्लक राहील ए बार मायनस डी बार क्रॉस बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. आता त्यांनी पहिल्यांदाच काय सांगितलेलं आहे, हे चारही वेक्टर्स वेगवेगळे आहेत. गिव्हन दॅट ए बार बी बार सी बार डी बार आर 4 डिस्टिंक्ट वेक्टर्स, म्हणजे हे पूर्णपणे वेगवेगळे वेक्टर्स आहेत. म्हणजेच हे तुम्ही असं लिहू शकताय, ए बार इज नॉट इक्वल टू डी बार आणि बी बार इज नॉट इक्वल टू सी बार असेल. मग हे अलीकडे घ्या आता इकडे. देअर फोर ए बार मायनस डी बार इज नॉट इक्वल टू 0. बी बार मायनस सी बार दिस इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. त्यामुळे मग हा क्रॉस प्रोडक्ट हे पूर्णपणे वेगवेगळे, हे नॉट इक्वल टू 0 आहेत आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे. देअरफोर मग हे दोन वेक्टर्स जे आहेत, देअरफोर ए बार मायनस डी बार अँड बी बार मायनस सी बार आर पॅरलल वेक्टर्स. याचा अर्थ हे दोन वेक्टर्स पॅरलल असतील. वेक्टर्स पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 असतो आणि वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. त्याचा इथं वापर करायचा आहे आणि या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ ए बार इक्वल टू, ए बार दिलेला आहे, सी बार पण दिलेला आहे. फाइंड ए वेक्टर बी बार सॅटिस्फाईंग द रिलेशन. रिलेशन्स त्यांनी सांगितलेले आहेत. मग वेक्टर बी बार माहिती नाहीये आपल्याला, तो आपण कन्सिडर करूया. अज्युम दॅट बी बार इक्वल टू एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. हे कन्सिडर करूया. ए बार क्रॉस बी बार इक्वल टू सी बार सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया आपण. हे पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. मग ए बार आहे आय बार प्लस जे बार. ह्याच्यामध्ये आता आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घेऊन सोडवलं तर जरा बरं होईल. ह्याच्या पद्धतीने असं सोडवण्यापेक्षा असू दे, आता तो अननोन आहे, त्याला तर काही पर्याय नाहीये. मग इथं असेल मॉड मध्येच घ्या, सर डिटर्मिनंट तयार करूया त्याचा. आय बार जे बार के बार. ठीक आहे. ए बार आहे 1 1 1 आणि बी बार आहे एक्स वाय झेड.
इज इक्वल टू, हा घ्यायचा आहे सी बार घ्यायचा आहे. सी बार कुठं आहे? जे बार मायनस के बार. ठीक आहे, तर हे सोडवूया एवढं, बघूया याचं काय काय येते इथे. देअरफॉर आय बार इंटू ब्रॅकेट, हे कॅन्सल होईल, झेड मायनस वाय येणार, मायनस जे बार, तिथं काय येईल बघा, झेड मायनस एक्स येणार, प्लस के बार, इथे येणार वाय मायनस एक्स, आणि इथं पुढं आहे जे बार मायनस के बार. मग आता कोइफिशियंट कम्पेअर करा. देअरफॉर हे बघा, आय बारचा कोइफिशियंट आहे झेड मायनस वन, इथं नाहीच आहे, म्हणजे झेड मायनस वाय इक्वल टू झिरो येणार. त्याच्यानंतर जे बारचा इथं कोइफिशियंट वन आहे, इथं काय बघा, मायनस साईन घ्यावं लागेल, हे मायनस झेड प्लस एक्स इज इक्वल टू वन येणार. तसं इथं वाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस वन हे असेल. तर याच्यावरून आता आपल्याला आणखीन काही सोप्या पद्धतीनं काय करता येईल का बघून घेऊया आपण. जेवढं शक्य आहे तेवढं सोपं करून घेऊ. ह्याला पलीकडे पाठवतोय, झेड इक्वल टू वाय करून घेतोय इथं. त्यानंतर हे झेड इकडं पाठवतोय, एक्स इक्वल टू वन प्लस झेड करतोय, हे एक्स इकडे घेतोय, वन इकडे घेतोय, वाय प्लस वन इक्वल टू एक्स, असं तयार करून ठेवतोय. आता अजून एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे, ए बार डॉट बी बार इक्वल टू थ्री सांगितले. ए बार तर सिंपल आहे, काय प्रश्नच नाही, बी बार हा आहे, त्यांचा डॉट प्रोडक्ट थ्री आहे. त्याच्यावरून बघू काय मिळते. ए बार सिंपलच आहे, आय बार प्लस जे बार प्लस के बार डॉट बी बार आहे एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार इज इक्वल टू थ्री. मग याच्यामध्ये आय बारचा कोइफिशियंट आणि इथला आय बारचा कोइफिशियंट यांचा प्रोडक्ट होतो. मी इथं सगळे वन वन वनच आहेत, आणि इथं एक्स वाय झेड आहेत, त्यामुळे हे काय येणार, एक्स इंटू वन, ते येणार एक्स प्लस वाय इंटू वन, वाय येणार, झेड इंटू वन, ते येणार झेड इज इक्वल टू थ्री. हे असं येणार आहे. मग आता एक काम करूया, हे बघा, वाय इक्वल टू झेड आहे ते याच्यामध्ये वापरूया, आणि एक्स इक्वल टू वन प्लस झेड आहे ते पण याच्यामध्ये वापरूया. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा, एक्सच्या ठिकाणी येणार वन प्लस झेड, वायच्या ठिकाणी येणार झेड, आणि झेडला झेडच ठेवायचं, आणि हे सिम्प्लिफाय करा, हे किती होते बघा, थ्री झेड होते, आणि इथं वन आहे, म्हणजे वन प्लस थ्री झेड इज इक्वल टू थ्री येणार. थांबलं बघा हे, त्याचा तर पूर्ण प्रोसेस होते कम्प्लीट. देअरफॉर थ्री झेड इक्वल टू, ते येणार टू, त्याच्यावरून झेड इक्वल टू येणार टू अपॉन थ्री, आणि वाय इक्वल टू झेड आहे, त्यामुळे वाय ची व्हॅल्यू पण तेवढीच येणार. वाय इक्वल टू झेड, देअरफॉर वाय इक्वल टू टू अपॉन थ्री, इथे एक व्हॅल्यू मिळाली, इथं दुसरी व्हॅल्यू मिळाली. तर मला पाहिजे एक्स, एक्स इक्वल टू वन प्लस झेड आहे, देअरफॉर एक्स इक्वल टू वन प्लस टू अपॉन थ्री, एवढं सोडवा, तीन आणि दोन पाच, छेद तीन होणार, आहे येणार फाईव्ह अपॉन थ्री. देअरफॉर ई बार इक्वल टू, तो तुम्ही काय घेतला होता,
एक्स आय बार, तर येतात ही एक्स ची व्हॅल्यू की सेपरेट लिहितोय, कारण बाकीच्या दोन व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत त्या पद्धतीने हे पण लिहून टाकूया. बी बार इक्वल टू आहे एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. त्या पद्धतीनं एक्स आय बार म्हणजे येणार 5/3 आय बार प्लस वाय जे बार म्हणजे 2/3 जे बार आणि झेड के बार म्हणजेच 2/3 के बार हे असेल. याच्यातून पाहिजे असेल तर तुम्ही 1/3 बाहेर घेऊ शकताय. 5 आय बार प्लस 2 जे बार प्लस 2 के बार हे तुमचं फायनल बी बारची व्हॅल्यू तुम्हाला अशी मिळेल.